तुमचा भाऊ भेटला डायरेक्ट आज बकॅडॉनला. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय बेलमाचीच्या मैदानावरती. आज आपल्याबरोबर शिरे आहे, जय आहे, शंभे आहे आणि आपला ओम्या पण आहे. सगळी गँग एकत्र केली, गाडीला स्टार्टर मारला, आपल्या शंभूबाईचा गोळीबार प्रकार बघितला आणि डायरेक्ट आपण सुरसकाट सुटलो बेलमाचीला. थोड्याच विचारात आपण मैदानावरती पोहोचलो. मैदानावरती आले दुसरीकडे काय बघितलं, डायरेक्ट आपण सुट्टी ठिकाणी गेलो बरं का. खाली येऊन बघतोय तर काय आपला संख्या बसला बरं का गाडी आणायला. गाड्यांनी कमी वेळात मोठी प्रगती केली. तोपर्यंत इकडे एक गट सुटला आणि गाडी एकदम बिंगरीगत अख्ख्या मैदानावरती धुरा उडत पुढे सुटल्या. आम्हाला हितनं काही निकाल दिसला नाही. असंच आम्ही हितनं त्यानं एक दोन गट बघितलं. आता असल्या कडक उन्हामध्ये पण आईस्क्रीमचा थोडाफार गाराव घेऊन आपण डायरेक्ट चाललो निकालाच्या ठिकाणी बरं का. जाता आता आपल्याला आपलं सगळं भाव भेटलं. आपल्या सगळ्या भावांना आपल्या ब्लॉग मध्ये घेतलं. तेवढ्यात मला कळालं की आपल्या मैदानावरती बक्कासूरची एंट्री झाली आहे. मग तुमचा भाऊ जाणार नाही असं होईल का. मग आपण डायरेक्ट पोहोचलो आपल्या बक्कासूरच्या गाडीपाशी. बक्कासूर दिसला आपल्याला. मी भावांना पहिल्यांदाच बघितलं आपल्या बैलाला बरं का. या बैल एकदम शांत बसला होता. बक्कासूर फॅन्सने आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायचे बरं का. आता बक्कासूरला बघितलं आणि डायरेक्ट आपण मैदानावरती आलो. इथे येऊन पण एक दोन गट बघितलं. मैदानातला 46 सुटला आणि 46 मध्ये लढत पाहायला मिळते. सुंदर अशा गाड्या, सुंदर अशी लढत चालू आहे. सुंदर अशी लढत पाहायला मिळते. अतिशय मैदानावरती आपल्याला आण्या पण भेटला होता. आण्याला पण आपल्या ब्लॉग मध्ये घेतलं आणि आपण डायरेक्ट चाललो घरी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या भावाला फॉलो करा विसरू नका.